हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आज आहे 12 ऑगस्ट अर्थात आषाढ अमावस्येचा दिवस. आषाढ अमावस्येला दीप अमावस्या आपल्याकडं म्हटलं जातं. त्याचं कारण असं की या आजच्या दिवशी आपल्याकडे दिव्यांची पूजा करण्याची एक सुंदर परंपरा आहे. त्यामुळे या अमावस्येला दीप अमावस्या किंवा दिव्यांची अमावस या नावाने आपण ओळखतो. तर उद्यापासून मराठी महिन्यांमधील सर्वात पवित्र महिना अर्थात श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. तर श्रावण महिन्याच्या एक दिवस आधी ही दीप अमावस्या असते. प्रत्येक मराठी महिन्याच्या शेवटी अमावस्या असते आणि अमावस्या झाली की दुसऱ्या दिवसापासून नवीन मराठी महिन्याला सुरुवात होते. तर आजच्या दीप अमावस्येच्या दिवशी मी दिव्यांची पूजा कशी केली, त्याचबरोबर अमावस्येनिमित्त मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन देखील केलेलं आहे, उंबरठ्याची पूजा केलेली आहे. तर ते कसं केलं याचीच माहिती मी तुम्हाला व्हिडिओद्वारे देणार आहे. मी पूजा कशी केली, उंबरठ्याला लेपन कसं केलं बघायचं असेल तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सकाळी लवकर उठले, अंघोळ वगैरे झाली. त्यानंतर मिस्टरांना ऑफिससाठी टिफिन बनवून दिला आणि मग बाकीच्या कामांना मी सुरुवात केली. तर सर्वप्रथम स्वच्छतेची कामं आज मी करून घेतली. त्यानंतर मला दीपपूजा करायची होती, देवपूजा करायची होती. त्यामुळे पहिल्यांदा फरशी पुसून घेतली. फरशी पुसण्यासाठी पाणी घेतलं. पाण्यामध्ये थोडंसं जाड मीठ टाकलं, चिमूटभर हळद टाकलं. फरशी पुसताना पाण्यामध्ये जाड मीठ आणि थोडीशी हळद टाकली की त्यामुळे घरातील नकारात्मकता नाहीशी व्हायला मदत होते. घर झाडून त्यानंतर सर्व कानाकोपरे पोछाने व्यवस्थित पुसून घेतले. आतमध्ये पुसून झाल्यानंतर जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे देखील उंबरठा, मुख्य प्रवेशद्वाराबाहेरचा जो एरिया आहे तिथे देखील पोछा मारून घेतला. दरवाजा व्यवस्थित स्वच्छ कपड्याने स्वच्छ केला. प्रवेशद्वाराजवळ सगळी स्वच्छता करून घेतली आणि त्यानंतर घेतली ती देवघराची सफाई करायला. देवघराची साफसफाई करून घेतली. सर्वप्रथम छोट्या झाडूने तिथे जे अगरबत्तीचा अंगारा वगैरे सांडलेला होता तो झाडून घेतला आणि मग स्वच्छ कपड्याने थोडंसं तिथे पाणी टाकून देवघराजवळ देखील पुसून घेतलं. व्यवस्थित सर्व पुसून देवांचे जे फोटो वगैरे आहे ते देखील कपड्याने स्वच्छ पुसून घेतले आणि मग देवांना आंघोळ घातली. देवपूजा पहिले करून घेतली. देवपूजा झाली त्यानंतर तुळशीची पूजा केली. तुळशीची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा केली. दिव्यांची पूजा करायची होती, मग त्यासाठी चौरंग घेतला. चौरंग व्यवस्थित कापडाने स्वच्छ केला. दिवे मी घासून ठेवले होते. स्वयंपाकाची भांडी आवरली तेव्हाच दिवे घासून ठेवले होते. चौरंगावरती नवीन वस्त्र अंथरलं, त्यावरती दिवे व्यवस्थित मांडून घेतले. चौरंगाच्या बाजूने छानपैकी रांगोळी काढली आणि मग हळद कुंकू वाहून दिव्यांची पूजा केली. प्रत्येक दिव्याला हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करून घेतली. माझ्यासोबत माझी छोटी मुलगी रेणू देखील बसली होती. तिलाही आई जसं करते तशी पूजा करून बघायची होती. तर आता तुम्हाला दिसेलच की तिची देखील हळद कुंकू वाहून पूजा चालू आहे. जसं मी केलं तसंच तिला करून बघायचं होतं. ती देखील प्रत्येक दिव्याला हळद कुंकू लावत होती. तिला असं गंध लावायला खूप आवडतं. मग आम्ही दोघींनी एकत्रितपणे पूजा केली आणि त्यातलाच एक दिवा घेतला. काही ठिकाणी सर्व दिवे प्रज्वलित करतात, आमच्याकडे एकच दिवा तिथे प्रज्वलित केला जातो. एक दिवा प्रज्वलित केला, थोडासा कापूर लावला, अगरबत्ती लावली आणि दिव्याची पूजा करून झाली. दिव्यांची पूजा झाली त्यानंतर उंबरठ्याचं लेपन करायचं होतं म्हणून एका वाटीत थोडीशी हळद घेतली. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची अशी घट्टसर पेस्ट तयार करून घेतली. उंबरठ्याला हळदीचं लेपन करायच्या आधी तोच मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे. अशा प्रकारे पेस्ट तयार झाली आणि मग उंबरठ्यावरती आपल्याला ते हळदीचं लेपन लावायचं आहे. त्यासाठी हातानेच सर्व ती हळदीची पेस्ट उंबऱ्याला एकसारखी लावून घेतली. तुम्ही बघू शकता मी खूप दाटसर नाही लावलेला, एकदम पातळ पातळ तो थर लावून घेतलेला आहे, म्हणजे त्याच्या खपल्या निघत नाही. असं पातळ लावला की तो व्यवस्थित चिकटून राहतो. मग सगळीकडे एकसारखा हातानेच ते हळदीची पेस्ट त्या उंबऱ्यावरती पसरून घेतली. थोडंसं सुकून दिलं आणि त्यानंतर पुन्हा एका वाटीत कुंकाची जशी आपण हळदीची पेस्ट केली होती तशीच पेस्ट तयार केली आणि कुंकवाची पेस्ट केल्यानंतर मला त्यावरती रांगोळी काढण्याऐवजी कुंकवानेच डिझाईन करायची होती, कारण रांगोळी पायाला चिपकून पुन्हा आतमध्ये पसरते. तशीच ह्या कुंकवाच्या पेस्टने त्यावरती लक्ष्मीची पावलं काढून बाकीची डिझाईन त्या उंबऱ्यावरती मी करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता काडीच्या साहाय्याने देखील खूप छान डिझाईन तयार करता आलेली आहे. रांगोळीने देखील तुम्ही डिझाईन करू शकता.
तर मी इथे कुंकवाच्या साहाय्यानेच अशी डिझाईन उंबऱ्यावरती करून घेतलेली आहे. उंबरठ्याची अशा प्रकारे पूजा केल्यामुळे, उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते. तिथे डिझाईन काढून झाली. त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरती मला स्वस्तिकचं चिन्ह काढायचं होतं, म्हणून तिथे त्याच कुंकवाच्या साहाय्याने एक छोटंसं स्वस्तिकचं चिन्ह मी काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता त्या काडीच्या साहाय्याने एक छोटंसं स्वस्तिकचं चिन्ह मी मुख्य प्रवेशद्वारावर काढून घेतलेलं आहे. त्यामुळे आपली मुख्य प्रवेशद्वाराची देखील पूजा होऊन जाते. देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते. ती हसत हसत आपल्या घरामध्ये प्रवेश करते. हे थोडेसं सुकून दिलं सर्व आणि त्यानंतर त्या उंबरठ्याची दोन्ही बाजूंनी, दोन्ही कोपऱ्यात हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करून घेतली. उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्यामुळे आपल्या घराची पवित्रता टिकून राहते. घरात सकारात्मकता वाढते. वाईट शक्तींपासून आपल्या घराचं संरक्षण होतं. त्याचबरोबर घरात सुखसमृद्धी नांदायला देखील मदत होते आणि अलक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेते आणि देवी लक्ष्मी हसत हसत आपल्या घरामध्ये प्रवेश करते. यासाठी आपल्याला उंबरठ्याचं हळदीचं लेपन करायचं असतं. उंबरठ्याची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करून झाली. उंबरठ्याला दिव्याने ओवाळून घेतलं आणि तो दिवा मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या कोपऱ्यामध्ये तसाच ठेवून दिलेला आहे. अशा पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने आज मी दिव्यांची पूजा केली. त्याचबरोबर उंबरठ्याची पूजाही मी केली. दिव्यांना जो नैवेद्य आहे तो मी संध्याकाळी दाखवणार आहे. तर माझी पूजा कशी वाटली, उंबरठ्याचं लेपन कसं वाटलं कमेंटद्वारे कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.